नमस्कार, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत आंबट आणि गोड अशा चवीच्या आळूच्या वड्या। तर त्यासाठी आधी मी 2 चमचे चिंच ही पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आणि गाळून घेतलेली आहे। नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे गूळ टाकून एक अर्धा तास भिजत ठेवायचे। आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण घेतलेली आहे कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि साधारण 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक। याची आपल्याला आता पाणी न वाटता एक पेस्ट तयार करायची आहे। एका भांड्यामध्ये मी साधारण घेतलेले 300 ग्रॅम बेसन पीठ, इथे मी 15 ते 20 आळूची पानं वापरलेली आहेत त्यामुळे, आणि साधारण 80 ग्रॅम तांदळाचं पीठ, 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि 1 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि मीठ जसं आपल्याला टेस्टनुसार हवं। आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडीशी हळद आणि जी हिरवी पेस्ट आपण वाटून घेतली होती ती टाकायची आहे आणि चिंच आणि गुळाचं पाणी, आणि आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत एक साधारण 2 ते 3 चमचे सुकं खोबरं, किंवा तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तेही आपण किसून याच्यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटर बनवायचं आहे। साधारण चमच्यामध्ये घेतल्यावरती जेव्हा ते पीठ खाली पडतं तेव्हा समजायचं की आपलं बॅटर एकदम रेडी आहे। आळूच्या पानाची देठं काढून घेतलेली आहेत, शक्यतो काळ्या देठाचीच पानं वापरायची म्हणजे ते खाजत नाहीत। आणि इथे असं त्याला मी लाटून घेतलेलं आहे पाठीमागच्या साईडला, आणि जसं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला बेसन पीठ लावून साधारण 3 ते 4 पानाची एक वडी करायची आहे। कधी कधी असं होतं की आळू पानामध्ये काही पानं छोटी असतात तर काही मोठी असतात, तर शक्यतो मोठी पानं 1 नंबर म्हणजे खाली टाकायची ती, त्याच्यानंतर छोटी छोटी पानं घ्यायची। जे तयार केलेलं पीठ आहे ते सगळीकडे व्यवस्थित आपल्याला पानाला लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल ना तर हिरव्या मिरच्या जास्त घ्या, कारण जेव्हा आपण गूळ आणि चिंच घालतो ना त्यामुळे तिखटपणा कमी होतो। आता पहिल्या पानाला आपल्याला बेसन लावून झालेलं आहे। आता आपण दुसरं पान असं उलट्या दिशेने टाकलेलं आहे पालथं करून, त्याला व्यवस्थित बेसन लावून घ्यायचं आहे। आणि आपण जे खोबरं घातलेलं आहे त्यामुळे आपली आळूवडी अशी हलकी होते, म्हणजे की जेव्हा आपण खातो तेव्हा जे असं गळ्यामध्ये जड वाटते कधी कधी, तसं तो हेवीपणा येत नाही। आणि तुम्हाला जर आंबट गोड चवीची नसेल आवडत तर तुम्ही ते स्किप पण करू शकता। आळूवडी उकडण्यासाठी मी आता एका स्टीलच्या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जेवढ्या आळूवडे बनवले आहेत त्या सगळ्या ठेवलेल्या आहेत। आणि एका पातेल्यात पाणी गरम करून त्याच्यावर आपल्याला ही चाळणी ठेवायची आणि साधारण 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमवरती याला शिजवायचं आहे। 15 ते 20 मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये सुरी घालून बघणार आहोत, आणि जर सुरीला असं जसं घट्टसर मिक्सर जर लागलं तर समजायचं ते रेडी आहेत। आळूवड्या उकडून झाल्यानंतर ते भांडं जे आहे ते साईडला काढून ठेवायचं आहे, आणि अर्ध्या तासानंतर आपण आळूवड्या कट करून घेणार आहोत। साधारण 1 इंचाच्या आपण आळूवडी कट केलेली आहे तेवढ्या अंतराने। तुम्ही आळूवडी शॅलो फ्राय पण करू शकता, इथे मी डीप फ्राय केलेली आहे। मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला आळूवडी तळायची आहे। आळूवड्या तेलामध्ये टाकल्या की त्यांना लगेचच नाही हलवायचे, थोडा वेळ साधारण 1 मिनिट त्यांना तसंच तळून द्यायचं आणि त्याच्यानंतर त्या पलटायच्यात। आपण जर आधी पलटायला गेलो तर ते सुटू शकतात। तुम्ही पण ही आळूवडी ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।